गोपाळ, काय रे? मला काय विचारायचंय? आज तुम्हाला काहीतरी विचारायला आलंय? विचार की. अरे विचार. माझ्या वाढदिवसा दिवशी तू किंवा कुणी इंदूला काही आणायला सांगितलं होतं का? हा, मी तिला सामान आणायला सांगितलं होतं. म्हणजे तू तिला शेंदूर आणायला सांगितलं, हो ना? काय? हे काय बोलतोयस तू? अरे मी तिला शेंदूर आणायला का सांगेन? मी तर तिला शिऱ्याचं सामान आणायला सांगितलं होतं. हा, मग शेंदूर आणायला कोणी सांगितलं? पण तू हे मला का विचारतोयस? तुझ्या मनात नक्की काय चाललंय? गोपाळ थांब. हे तू मला आई मानत नाहीस, मला मान्य आहे. पण मावशीच्या अधिकारानं आणि तुझ्यापेक्षा वयानं मोठी या अधिकारानं मला सांग, असा प्रश्न तू मला का विचारलास? अगं लय प्रश्न आहेत ग माझ्या डोक्यात, आणि या प्रश्नाचं जर मला उत्तर मिळालं ना तर सगळ्यात आधी येऊन मी तुला सांगेन की मी हे असं का विचारलं ते. पाणी आणू का? काय? गळ्याला त्रास होतोय का? आग होती का गळ्यात? मी परगजींना सांगते डॉक्टरांना घेऊन यायला. मग काका तुम्ही काय बोलताय काहीच समजत नाही बघा मला. काका नाही समजत आहे हो काही. चिडू नका ना काका, खरंच समजे ना. अगं कोमट पाणी मागताय मध टाकून. कोमट पाणी वय. आणि मग ते त्रिकोण चौकोन म्हणत होते ते काय होतं? माटी पेन्सिल आण म्हणतात ते. तुला काहीच कळत नाही. माटी माटे म्हणतेस मला? तस ते बोलले, मी नाही. वय की नाही? पाटी पेन्सिल होय, ती तर इथंच आहे. कुठे कुठे दाखव बरं. कुठे? हे बघ इथे. नाहीये की नाही? ते काकू मगाशी बाहेर घेऊन गेली वाटतं. तेच इथं नाहीये. येते घेऊन. काका काय बोलतो तुला सगळं समजतो, तू इथंच का नाही राहिला येत मग? तेव्हा तर मी तसंच बोलले होते ना. काय बोलले होते? काय नाही, तुला काम सांगितले ते कर म्हणतायत. उगाच गप्पा नको मारूस असं ते बोलले. आले घेऊन पाणी. तू इथं कशी आली? आईला बाहेर गेलेलं बघून आली ना तू इथं? मी नाही घाबरत त्यांना. ते जात होत्या आणि मी येत होते. त्यांचं लक्षच नव्हतं माझ्याकडं.
तू नाही घाबरत, तीच घाबरते तुला. इंदू, जायच्या आधी मला भेटा. हो. आता मला सांगा, काल रात्री एकटे कुठे गेला होता?